नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा प्रश्न पाहतोय। प्रश्न आहे आपला, भारतातील नाणे बाजाराची भूमिका किंवा कार्ये स्पष्ट करा। प्रश्न पुन्हा एकदा पहा आणि ऐका। भारतातील नाणे बाजाराची भूमिका किंवा कार्ये स्पष्ट करा। तर विद्यार्थ्यांनो, 8 गुणांना हा प्रश्न बोर्डाला अपेक्षित आहे। किती गुणांना? 8 गुणांना। आता विद्यार्थ्यांनो, नाणे बाजार याला इंग्रजीमध्ये म्हणतात मनी मार्केट। नाणे बाजार म्हणजेच चलन बाजार। आता नाणे किंवा चलन याला इंग्रजीत काय म्हणतो आपण? मनी मार्केट। आता थोडीशी आपण प्रस्तावना पाहूया। पहा, भारतातील नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा आहे। भारतातील नाणे बाजार म्हणजेच चलन बाजार हा कशा स्वरूपाचा आहे विद्यार्थ्यांनो? दुहेरी स्वरूपाचा आहे। यामध्ये प्रामुख्याने संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र या दोघांचा समावेश होतो। संघटित क्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तगृह म्हणजे DFHI यांचा समावेश होतो। तर असंघटित क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? पहा, स्थानिक बँकर्स, सावकार व अनियंत्रित बिगर बँक इत्यादी वित्तीय संस्थांचा समावेश होतो। आता प्रस्तावना तुम्हाला थोडी समजून सांगतो। पहा, भारतातील नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा आहे। भारतातील नाणे बाजार हा दोन प्रकारचा आहे म्हणजे दुहेरी स्वरूपाचा आहे। आता दुहेरी म्हणजे कोणता? एक म्हणजे संघटित क्षेत्र आणि दुसरं म्हणजे असंघटित क्षेत्र। दुहेरी स्वरूपाचा म्हणजे काय? एक म्हणजे संघटित क्षेत्र व दुसरं म्हणजे असंघटित क्षेत्र। अशा दुहेरी स्वरूपाचा नाणे बाजार आहे। आता संघटित क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? पहा विद्यार्थ्यांनो, संघटित क्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI, व्यापारी बँका, मग सरकारी व्यापारी बँका असतील, खाजगी व्यापारी बँका असतील किंवा विदेशी व्यापारी बँका असतील, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तगृह यांचा समावेश संघटित क्षेत्रामध्ये होतो। तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स म्हणजे समजा विद्यार्थ्यांनो, तुम्ही मित्र, नातेवाईक इत्यादींकडून पण अनेक जण कर्ज घेतात ना। कोणी मित्राकडून पैसे उधार घेतं किंवा कर्जाच्या स्वरूपात घेतं, किंवा नातेवाईकांकडून आपण पैसे कर्ज म्हणून घेतो। स्थानिक बँकर्स, सावकार तर माहीतच असतील तुम्हाला, सावकाराकडून आपण कर्ज घेतो। अनियंत्रित बिगर बँक म्हणजे नियंत्रणच नाही अशा ठिकाणावर। VC हा शब्द तुम्ही ऐकला असेल, अनेक ठिकाणी VC खेळतात। याला काय म्हणतात? स्थानिक बँकर्स असतील, मित्र, नातेवाईक, सावकार, VC हे जे प्रकार आहेत हे म्हणजे असंघटित क्षेत्र। आणि थोडक्यात काय विद्यार्थ्यांनो, की भारतातील नाणे बाजारामध्ये म्हणजे काय? संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्राचा समावेश होतो। आता नाणे बाजार म्हणजे काय, त्याचा अर्थ पहा। नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज देणे व घेणे होय। नाणे बाजाराचा अर्थ समजला? नाणे बाजार म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? अल्प मुदतीचे कर्ज देणे व घेणे होय। आता विद्यार्थ्यांनो, अल्प मुदतीचे म्हणजे काय? अल्प मुदतीचे कर्ज द्यायचे व घ्यायचे म्हणजे साधारणतः 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, फार तर फार 2 वर्ष, 2 वर्षाच्या आतमध्ये मग ते 1 महिन्यांपासून ते 2 वर्षापर्यंतचं कर्ज
हे अल्प मुदतीचे कर्ज झालं. मग नाणे बाजाराचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो? नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज, अल्पकालीन कर्ज देणे व घेणे होय. आता नाणे बाजार हा सदृश्य पैशांचा किंवा प्रति पैशाचा बाजार असतो. सदृश्य पैशाचा म्हणजे विधिग्राह्य पैसा, म्हणजे भारतातील सर्व नाणी व कागदी नोटा. सदृश्य पैसा म्हणजे समजलं. तर प्रति पैशाचा बाजार असतो. प्रति पैसा म्हणजे व्यापारी हुंडी, सरकारचे कर्ज रोखे, वचनपत्रे, याला म्हणतात प्रति पैसा. म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थ्यांनो, नाणे बाजार हा सदृश्य पैशाचा किंवा प्रति पैशाचा बाजार असतो. तसेच हा जो प्रति पैसा आहे, प्रति पैसा म्हणजे काय? प्रति पैसा म्हणजे व्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादी, म्हणजे प्रति पैसा. बरोबर. तर अशी साधने अत्यंत तरल, कमी जोखमीची, परिपक्वता असणारी व सहज विक्री योग्य असतात. व्यापारी हुंडी असेल, सरकारी कर्ज रोखे असतील, वचनपत्रे असतील, तर ही जी साधने आहेत ना, ही अत्यंत तरल, सहज, सोपी, कमी जोखमीची म्हणजे फार धोका जोखीम नाही, परिपक्वता असणारी व सहज विक्री योग्य असतात. याला म्हणतात विद्यार्थ्यांनो नाणे बाजार. थोडक्यात नाणे बाजाराचा अर्थ काय होतो? नाणे बाजार म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज देणे व घेणे होय. नाणे बाजार म्हणजे काय? अल्पकालीन, अल्पकालीन म्हणजेच अल्प मुदतीचे कर्ज देणे व घेणे होय, म्हणजे नाणे बाजार होय. नाणे बाजार कशा स्वरूपाचा असतो? सदृश्य पैशाचा किंवा प्रति पैशाचा बाजार असतो. आता भूमिका किंवा कार्य पाहू आपण. पहा, नाणे बाजाराचं पहिलं कार्य किंवा भूमिका आहे कर्जदाराच्या अल्प मुदतीची गरज. पहा, समजा मी एक कर्जदार आहे, मला 3 महिन्याचं कर्ज हवं आहे किंवा 6 महिन्यांच्या मुदतीचं पाहिजे किंवा 9 महिन्यांच्या मुदतीचं कर्ज हवं आहे किंवा 1 वर्षाच्या मुदतीचं कर्ज हवं आहे. याला म्हणतात अल्प मुदतीचे कर्ज. आता याचं स्पष्टीकरण पहा. कर्जदाराच्या अल्प मुदतीची गरज. नाणे बाजारामुळे कर्जदाराच्या अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा वास्तव दरात पूर्ण होतात. याचा अर्थ विद्यार्थ्यांनो, नाणे बाजारामुळे कर्जदाराच्या म्हणजे कर्जदाराला जे अल्प मुदतीचं कर्ज लागतंय ना, अल्प मुदतीचे जे कर्ज लागतात ना, ते वास्तव दरात म्हणजे योग्य दरात त्याला ते कर्ज मिळते, योग्य दरात त्याला ते कर्ज उपलब्ध होते. म्हणजे जास्त व्याजदर आकारला जात नाही असं म्हणायचंय. नाणे बाजारामुळे कर्जदाराच्या अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा म्हणजे कर्जदाराला जे अल्प मुदतीचे कर्ज लागते ना विद्यार्थ्यांनो, तर ते योग्य दरामध्ये त्याला मिळते, वास्तव दरात मिळते, म्हणजे योग्य दरात त्याला कर्ज मिळते, कमी व्याजात त्याला कर्ज मिळते. वास्तव दरात, योग्य दरात त्याला, योग्य व्याज दरात त्याला कर्ज उपलब्ध होते. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, नाणे बाजारामुळे वित्तीय गरजा, आर्थिक गरजा वास्तव दरात, योग्य दरात पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळते. दुसरं कार्य आहे किंवा भूमिका आहे तरलता व्यवस्थापन. आता तरलता व्यवस्थापन म्हणजे काय पहा. नाणे बाजार हा एक गतिमान बाजार आहे. नाणे बाजार हा कसा बाजार आहे विद्यार्थ्यांनो? गतिमान बाजार आहे. त्यामुळे मौद्रिक किंवा चलनविषयक धोरणांमुळे, मौद्रिक म्हणजेच चलनविषयक म्हणजेच पैसा, पैशाचे धोरण, मौद्रिक धोरण म्हणजेच चलनविषयक धोरण म्हणजेच पैशाचे धोरण. बरं, नाणे बाजार हा एक कसा गतिमान बाजार आहे आणि त्यामुळे काय होतं, जे पैशाच्या धोरणांमुळे, मुद्रा म्हणजे चलन म्हणजे पैशाच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेतील तरलता व पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते.
नाणे बाजार हा कसा बाजार आहे विद्यार्थ्यांनो? एक गतिमान बाजार आहे, अतिशय वेगवान बाजार आहे. आणि त्यामुळे काय होतं, पैशाच्या म्हणजेच मौद्रिक म्हणजेच चलनविषयक पैशाच्या धोरणांमुळे काय होतं, अर्थव्यवस्थेतील तरलता व पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यामुळे देशात आर्थिक स्थैर्य निर्माण होते. बरोबर आहे ना? पैशाचं जर चांगलं व्यवस्थापन होत असेल तर देशात आर्थिक स्थैर्य निर्माण होते व देशाचा आर्थिक विकास होतो. पुढचं भूमिका आहे गुंतवणूक पत्र व्यवस्थापन. गुंतवणूक पत्र व्यवस्थापन त्याला अर्थशास्त्रात पोर्टफोलिओ म्हणतात. आता याचं स्पष्टीकरण पहा. नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यक्रमानुसार बनविलेल्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. परत एकदा पहा आणि ऐका. नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यक्रमानुसार बनविलेल्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. आता याचा अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो, की नाणे बाजार जो असतो म्हणजे मनी मार्केट, तर त्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्याला मध्ये धोका असते, जोखीम असते. बरोबर आहे की नाही? आत्ताच काही महिन्यांपूर्वी येस बँकेचं काय झालं होतं तुम्हाला समजलं असेल. जवळजवळ पूर्ण बंद पडण्याच्या मार्गावर होती येस बँक, खाजगी व्यापारी बँक. आणि जे गुंतवणूकदार होते किंवा जे ठेवीदार होते ना, ज्यांनी आपले पैसे ठेवले होते चालू खाते, बचत खाते, मुदत खाते, तर त्यांचे पैसेही स्वतःचे पैसे त्यांना मिळत नव्हते. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की नाणे बाजारामध्ये जे गुंतवणूकदार असतात, ठेवीदार असतात, समजा गुंतवणूकदार, तर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत काही प्रमाणात धोका असतो, जोखीम असते. आणि परतावा म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, गुंतवणुकीवर आपल्याला काय मिळतं, आपल्याला व्याज मिळते. तर जे परतावा म्हणजे आपल्याला जे मिळतं ना, त्याच्यावर भागावर लाभांश, कर्ज रोख्यांवर व्याज, मग त्याला परतावा म्हणतात. लाभांश म्हणजे परतावा, व्याज म्हणजे परतावा, रिटर्न्स म्हणतात. रिटर्न्स आपल्याला काय मिळतं त्याला म्हणतात परतावा. मग नाणे बाजार हा गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनविलेल्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. म्हणजे थोडक्यात काय होतं विद्यार्थ्यांनो, नाणे बाजारामुळे गुंतवणूकदारांची जोखीम कमी होण्यास मदत होते. हे जे वाक्य आहे ना, नाणे बाजार गुंतवणूकदारांच्या जोखीम आणि परताव्याच्या प्राधान्यानुसार बनविलेल्या आर्थिक साधनांशी निगडीत असतो. याचा अर्थ काय होतो सरळ सरळ, तर नाणे बाजारामुळे गुंतवणूकदारांचा धोका, जोखीम कमी होण्यास मदत होते. नाणे बाजारामुळे काय, जे गुंतवणूकदार असतात ना, भाग व कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करत असतील, तर थोडक्यात काय, त्यांची गुंतवणूकदारांचा जो धोका असतो किंवा गुंतवणुकीतील धोका असेल, गुंतवणुकीतील जोखीम असेल, ती कमी होण्यास मदत होते व जास्तीत जास्त परतावा मिळण्यास मदत होते. जास्तीत जास्त आपल्याला रिटर्न्स मिळतात, परतावा मिळतो. पुढचं आहे विद्यार्थ्यांनो समतोल यंत्रणा. पहा, नाणे बाजार साधन सामग्रीचे तर्कसंगत वाटप करतो, तसेच गुंतवणूक प्रवाहातील बचत गतिशील करतो. थोडक्यात काय विद्यार्थ्यांनो, नाणे बाजारामुळे साधन सामग्रीचे योग्य व कार्यक्षम वाटप होते. नाणे बाजारामुळे साधन सामग्रीचे योग्य वाटप होते, कार्यक्षम वाटप होते, तर्कसंगत वाटप होते. आणि जो गुंतवणूक प्रवाह असतो ना, त्या गुंतवणूक प्रवाहातील ती बचत गतिशील करते. म्हणजे तुम्ही जे बचत करणार आहात ना, तर त्या बचतीला प्रोत्साहन मिळते. बचतीला प्रोत्साहन मिळते म्हणजे बचत गतिशील करते. त्यामुळे अल्प मुदतीच्या निधीची मागणी व पुरवठा यात समतोल निर्माण होतो. म्हणजे तुम्ही अल्प मुदतीचं जे कर्ज तुम्हाला पाहिजे असेल, अनेक लोकांना समजा, तर अल्प मुदतीच्या कर्जाची मागणी असेल
व अल्प मुदतीच्या कर्जाचा पुरवठा असेल, यात एक समतोल निर्माण होतो. पुढचा आहे विद्यार्थ्यांनो सरकारच्या वित्तीय गरजा. वित्तीय गरजा म्हणजे आर्थिक गरजा, पैशाच्या संदर्भातील गरजा. नाणे बाजार सरकारला कोषागार म्हणजेच ट्रेझरी देयका, नाणे बाजार सरकारला कोषागार किंवा ट्रेझरी देयकाच्या आधारे अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. नाणे बाजार काय करतो? सरकारला कोषागार किंवा ट्रेझरी देयकाच्या आधारे, ट्रेझरी देयकाच्या आधारे म्हणजे कोषागार, सरकारचा पैसा. कोषागार म्हणजे काय? सरकारचा खजिना, सरकारचा पैसा. त्याच्या आधारे काय? अल्प मुदतीच्या वित्तीय गरजा, अल्प मुदतीच्या आर्थिक गरजा, अल्प मुदतीच्या पैशाच्या संदर्भातील गरजा पूर्ण करण्यास मदत करतो. पुढची भूमिका किंवा कार्य आहे मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी. मौद्रिक म्हणजेच काय? चलन विषयक म्हणजेच पैशाच्या धोरणांची अंमलबजावणी. पहा, मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे पैशाच्या धोरणाचे उद्दिष्ट हे पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे. पहा, भारताचं जे चलन विषयक धोरण असेल ना, किंवा म्हणजेच काय? मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण म्हणजेच पैशाचे धोरण. तर ह्या पैशाच्या धोरणाचं काय उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांनो? पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे. पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा प्रचंड वाढता कामा नये किंवा अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा अत्यंत घटताही कामा नये. याला म्हणतात पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे. आणि जेणेकरून काय? अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या क्षेत्रांची गरज पूर्ण करण्यासाठी, जेणेकरून अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्रांची, शेती, उद्योग, व्यापार, सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांची गरज पूर्ण करण्यासाठी व आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी होतो. पुन्हा एकदा ऐका विद्यार्थ्यांनो, चलन विषयक धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे पैशाच्या धोरणाचे उद्दिष्ट काय आहे? तर पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे. पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे म्हणजे काय? पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत प्रचंड प्रमाणात वाढू द्यायचा नाही किंवा पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेत अत्यंत कमीही होता कामा नये. जेणेकरून याच्यामुळे काय होईल? पैसा जर अर्थव्यवस्थेत व्यवस्थित प्रमाणात राहिला, समतोल प्रमाणात राहिला, तर अर्थव्यवस्थेतील निरनिराळ्या क्षेत्रांची, शेती, उद्योग, व्यापार, सेवा अशा क्षेत्रांची गरज पूर्ण होते, आर्थिक विकासही होतो. मौद्रिक धोरण म्हणजेच चलन विषयक धोरण म्हणजेच पैशाचे धोरण हे मध्यवर्ती बँक म्हणजेच भारताच्या रिझर्व्ह बँकेकडून लागू केले जाते. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो रोख रकमेचा काटकसरीने वापर. पहा, नाणे बाजाराचा संबंध हा प्रत्यक्ष पैशाशी नाही तर पैशाच्या जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. नाणे बाजाराचा संबंध विद्यार्थ्यांनो प्रत्यक्ष पैशाशी नसतो. म्हणजे नाणी 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि सर्व नोटा 1 रुपया, 2 रुपयापासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटा म्हणजे नाणी व कागदी नोटांशी नसतो, तर पैशाच्या जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. म्हणजे काय? क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, डिमांड ड्राफ्ट, बरोबर, हुंडी असेल, विनिमय पत्रे असतील, वचन चिठ्ठ्या असतील इत्यादीशी असतो. नाणे बाजाराचा संबंध हा प्रत्यक्ष पैशाशी नसतो, म्हणजे नाणी व कागदी नोटा याच्याशी नसतो, तर पैशाचा जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो. आता पैशाच्या जवळ म्हणजे कोणता? पतपैसा, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येईल? क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक, डिमांड ड्राफ्ट, विनिमय पत्रे, हुंड्या, वचन चिठ्ठ्या इत्यादी.
आणि त्यामुळे काय होतं, रोख रकमेचा काटकसरीने वापर होतो. शेवटचा मुद्दा आहे वाणिज्य, उद्योग आणि व्यापार वृद्धी. वाणिज्य म्हणजे व्यापार किंवा व्यवसाय, उद्योग आणि व्यापार वृद्धी साठी नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीच्या निधीची गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. नाणे बाजारामध्ये काय, अल्प मुदतीच्या निधीची गरज असलेल्या म्हणजे अल्पकालीन निधी पाहिजे आपल्याला, ज्यांना अल्प मुदतीचा ज्यांना निधी आवश्यक आहे ना, अशा स्थानिक व आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. तसेच नाणे बाजारात कृषी आणि लघु उद्योगांसाठीही खेळते भांडवल उपलब्ध होते. नाणे बाजारामध्ये काय, जे स्थानिक व आंतरराष्ट्रीय व्यापारी आहेत ना, स्थानिक म्हणजे भारतीय आणि हे भारताबाहेरचे जे व्यापारी आहेत, ज्यांना अल्प मुदतीच्या निधीची गरज भासते, त्यांच्या हुंड्या वटवण्याची सुविधा उपलब्ध असते. तसेच नाणे बाजारात शेती असेल आणि लघु उद्योग असेल त्यांच्यासाठी खेळते भांडवलही उपलब्ध होते.